आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. डीसीपी धनंजय देसाई यांच्या रात्रीत केलेल्या धडक कारवाईमध्ये सौदामिनी राजे शिर्के यांच्या साम्राज्याला मोठा धक्का बसला आहे. साहेब कन्स्ट्रक्शन, साहेब मॉल, प्लाझा हे सगळी बेकायदेशीर बांधकामं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. यांना नसते सोडत मी. ऐका माझं, सबुरीने घ्या. ऐका माझं. सबुरीनं हातोडा पडला तुझ्या सबुरीवर. थोबाडात ना शब्द काढा, लाज नाही वाटत तुला? साहेब, लहान तोंडी मोठा घास. साहेब ऐका, जर एका रात्रीत ते दोघं आपले अड्डे उद्ध्वस्त करू शकतात, लावलेली स्टे ऑर्डर काढू शकतात, तर साहेब तर काय? तर काय? तर त्यांची ताकद वाढली आहे साहेब. होय, आपल्याला काही कळू न देता त्यांनी एवढं सगळं केलंय. आपली काही माणसं त्यांच्या ताब्यात आहेत. आणि अशा वेळी जर तुम्ही काय केलं तर मग काय रे? आता काय आरच्या वळायच्या त्यांच्या? आणि एक मिनिट इथे ये. इथे ये. तू कोणाचा माणूस आहेस रे? माझा किती यांचा? नाही, कुणीतरी शामिल असल्याशिवाय एवढा बाजा नाही वाजवणार ते आपला. साहेब, आमच्यावर संशय? अहो, आयुष्यभर तुमच्या पायाशी कुत्र्यावानी लोळलोय, लाथा खाल्ल्यात तुमच्या, पण त्याचं हे पण बातमीच अशी आहे ना की आता माझ्या सावलीवर पण विश्वास उरलेला नाही. साहेब ऐका. आवाज येतोय का? कसला ऐकायला येतोय का? नीट ऐका, परत ऐका. ऐका जरा नीट ऐका. आवाज येतोय का? कसला? काय रे? येतोय का आवाज? हसण्याचा आवाज येतोय का ऐकायला? अख्खं शहर हसते आज आपल्यावर. येऊ करते. ज्या शहरात या साहेबाला विचारला बिगर एक पान सुद्धा हलत नव्हतं, जिथं पोलीस लूट मारल्याशिवाय पुढचं पाऊल टाकत नव्हतं, त्या शहरात माझा अख्खा बिझनेस उद्ध्वस्त झाला. माझा बिझनेस? काल रात्री त्या स्टे ऑर्डरची बातमी, आज सकाळी ही बातमी. कोण फुटलंय? कोण फुटलंय? कोण फुटलंय? काय रे? कोण फुटलंय? आमच्यापैकी कोणीच नाही. आम्ही इमानदारच आहोत. तुमचा राग बरोबर आहे, पण अंदाज चुकतोय साहेब. आज ती दोघं एक पाऊल पुढे आपल्या, हे मान्य केलंच पाहिजे. आज ते जिंकल्यात, हे मान्य करून उद्या त्यांचा डाव कसा उधळायचा हे पाहिलं पाहिजे. या अशी घिसाड घाई करून हा डाव आपल्यावरच उधळेल साहेब. आत्ता जर घाई केली नाही ना भावा, लढायला शिल्लक नाही ठेवणार की आपल्याला. आता भिडायचं डायरेक्ट. आर नाही तर पारच. आत्ता नसते सोडत मी त्यांना. ताई, सापळ आहे ताई तुझ्यासाठी हा. मला गोळी मारली तरी ठीक आहे, पण कलेक्टरवर जर गोळी चालवली आणि तिला नाही लागली तर कलेक्टर आणि पोलिसांवर गोळी चालवली म्हणून अनेक वर्षाची जेल होऊ शकते. तुला विचार कर ताई थोडा. प्लॅनिंग आहे तुझ्यासाठी. विचार कर आणि मग तुला काय करायचं ते कर. डॉक्टरकडे घेऊन जा याला.
शशिताई या की. बसा, मी चहा घेऊन येते तुमच्यासाठी. सुंदरी, रात्रभर कुठे होतीस तू? कशासाठी आणि कोणाबरोबर? शशिताई काळजी नका करू, धनंजय होते की तिच्या बरोबर. म्हणूनच तर जास्त घाबरायला होतंय ना. अहो काय बोलताय तुम्ही? नाही म्हणजे मला माहितीये तू कलेक्टर आहेस. रात्री अपरात्री तुला कामानिमित्त बाहेर जायला लागतं, पण तू विसरू नकोस, तू कुणाची तरी मुलगी आहेस, कुणाची तरी आई आहेस आणि अजूनही कुणाची तरी सून आहेस. नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? मला फक्त हेच म्हणायचंय की रात्री अपरात्री परपुरुषाबरोबर बाहेर राहणं योग्य दिसत नाही. आई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. पहिली गोष्ट म्हणजे धनंजय खूप सभ्य आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते कोणी परपुरुष नाही. माझे खूप चांगले मित्र आहेत, सहकारी आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही कुठे फिरायला नव्हतो गेलो, आम्ही एका ऑफिशियल मिशनसाठी गेलो होतो. मला वाटतंय की तुमचा गैरसमज आता दूर झाला असेल. आम्ही कामासाठीच गेलो होतो. मला माहित नाही तुम्ही असा विचार का करताय, तोही माझ्याबद्दल.